हिवाळा सुरू झाला की हवा थंड पडायला लागते, वातावरणामध्ये बदल सुरू होतात. दिवस लहान व्हायला लागतो आणि रात्र मात्र मोठी व्हायला लागते. जसे बदल वातावरणामध्ये होतात तसेच आपल्या शरीरामध्ये देखील होतात आणि आपल्या त्वचेवर देखील दिसायला लागतात. आपले केस कोरडे पडायला लागतात, आपली त्वचा आहे ती शुष्क पडायला लागते, हात पाय हे फुटायला लागतात आणि आपल्याला गरज पडते ती एका चांगल्या मॉइश्चरायझरची. असंच एक मॉइश्चरायझर आपल्या घरामध्येच आहे, एक उत्तम औषध आहे आणि ते म्हणजे कोकम बटर. आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत, पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील, तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील. कोकम हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. उन्हाळ्यामध्ये आपण कोकम सरबत तर अगदी आवर्जून पितो. त्याबरोबरच सोलकढी देखील आपल्या सगळ्यांमध्येच लोकप्रिय झालेली आहे. कोकणामध्ये तर नेहमीच्या जेवणामध्ये देखील कोकमाचा वापर हा अगदी केला जातो. पण या सगळ्या बरोबरच कोकमाचा अजून एक आपल्यासाठी फायदा आहे, ते म्हणजे त्याच्यापासून मिळणारं कोकम बटर किंवा कोकमचं मेण. याला बोलीभाषेमध्ये कोकमाचा गोळा असं देखील म्हटलं जातं. याला कोकमाचं मेण किंवा कोकमाचं तेल असं देखील म्हणतात. कोकमापासून जे फळ मिळतं त्या फळामध्ये असणाऱ्या बियांपासून हे तेल हे बनवलं जातं. पूर्वी कोकणामध्ये घरामध्ये हे तेल बनवलं जायचं आणि त्याचा वापर अगदी आवर्जून केला जायचा. तर हे जे कोकमाचं तेल आहे किंवा कोकम बटर आहे आपल्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तुम्ही आजही ते वापरत असाल पण तुम्हाला माहित देखील नसेल. म्हणजेच काय, तुम्ही जे फूट क्रीम्स वापरतात किंवा थंडीमध्ये जे काही आपण स्किन केअर प्रॉडक्ट वापरतो किंवा आयुर्वेदिक प्रॉडक्ट वापरतो, त्यामध्ये प्रामुख्याने कोकम बटर किंवा कोकमचं जे तेल आहे ते वापरलेलं असतं आणि ते अतिशय आपल्याला फायदेशीर असतं. बऱ्याच वेळेला आपण खूप एक्झॉटिक प्रॉडक्ट्स वापरतो, जसं की शिया बटर वापरायचंय किंवा आणखीन काही गोष्टी वापरायच्या आहेत, पण जे आपल्या इथेच तयार झालेलं आहे तेच इतकं छान आहे की आपल्याला बाकीच्या गोष्टी वापरायची गरजच नाही आहे. हे कोकम बटर थोडंसं वेगळं का आहे, तर हे सॉलिड स्टेट मध्ये असतं. म्हणजे कोकमाचं जेव्हा तेल काढलं जातं तर ते सामान्य तापमानाला ठेवल्यानंतर ते सॉलिड स्टेट मध्ये राहतं, ते घट्ट राहतं. त्यामुळे तुम्ही सहज कुठेही ते घेऊन जाऊ शकता. दुसरं महत्वाचं म्हणजे निसर्गतः याला कुठलाही गंध नसतो, ते गंध विरहित आहे. त्यामुळे ज्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे काही जण अशी असतात की त्यांना काहीतरी गंध असलेले, सुगंध असलेले किंवा काहीतरी त्याच्यामध्ये परफ्युम्स वगैरे वापरलेले जे स्किन केअर प्रॉडक्ट्स आहेत ते वापरल्यानंतर देखील त्यांना त्रास होतो. तर ज्या सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्यांसाठी हे अतिशय उत्तम वापरणं हे खूप उत्तम आहे. त्यानंतरचं महत्वाचं आहे ते म्हणजे ते लावल्यानंतर आपल्या त्वचेमध्ये सहजपणे शोषलं जातं आणि ते चिकटपणा ठेवत नाही, चिकटपणा त्या ठिकाणी राहत नाही. बरोबरच हे नॉन कॉमेडोजेनिक आहे. म्हणजेच काय, तर हे आपल्या त्वचेची जी छिद्र आहेत, ते पोर्स आहेत, ते बंद करत नाहीत. म्हणूनच तुम्ही चेहऱ्यावर देखील लावू शकता किंवा ज्यांना ॲक्नेचा त्रास आहे किंवा पिंपल्स वारंवार येतात, अशासाठी देखील हे फायदेशीर आहे. हे एक उत्तम नॅचरल इमोलियंट आहे. म्हणजे त्याचा एक त्वचेवर छान थर तयार होतो. त्यामुळे त्वचेची जी आर्द्रता आहे, त्वचेचं जे मॉइश्चर आहे, ते छान टिकवून ठेवलं जातं किंवा ते त्वचा छान मुलायम राहते. ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, व्हिटॅमिन ई आहे, त्यामुळे ते त्वचेसाठी एक उत्तम फायदा देणारं ठरतं. गरोदरपणानंतर किंवा डिलिव्हरी नंतर स्त्रियांना जे स्ट्रेच मार्क्स राहतात, त्याच्यासाठी हे फायदेशीर आहे. जर तुम्ही नियमितपणे लावलं तर ते स्ट्रेच मार्क्स कमी होण्यासाठी मदत होते. बरोबर, इथेच खूप उन्हामध्ये गेल्यानंतर किंवा उन्हाच्या ठिकाणी गेल्यानंतर आपली त्वचा आहे ती थोडीशी जळजळ झाल्यासारखी होते. त्या ठिकाणी लालसरपणा येतो, जे सनबर्न्स होतात ते सनबर्न्स देखील याच्यामुळे कमी होण्यासाठी मदत होतात. बरोबरने थंडीमध्ये जे पाय फुटतात त्याच्यासाठी तर अतिशय गुणकारी आहे. अनेक फूट क्रीम्स मध्ये एक प्रमुख घटक म्हणून याचा वापर अगदी आवर्जून केला जातो. तुम्ही देखील हे तुमच्या घरी वापरू शकता. हे वापरणं अगदी सहज सोपे आहे. ह्याचा कोकमचा जो गोळा असतो तो तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता किंवा तुमच्या कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला हे मिळू शकतं.
हे आहे ते तुम्ही थोडंसं मेल्ट करून तुम्ही लावू शकता किंवा अगदी त्वचेवर तुम्ही ते घासलं तरी त्वचेचं जे तापमान आहे त्याच्यामुळे ते थोडंसं मेल्ट होऊन त्याचा थर तुमच्या त्वचेवरती बसतो आणि तुम्हाला त्याचा फायदा होतो. कोकम बटर पासून बनवलेलं एक उत्तम क्रीम मी तुम्हाला सांगणार आहे. ते बनवणं अतिशय सोपं आहे आणि तुम्ही त्याचा वापर या थंडीमध्ये नक्की करू शकता. यासाठी तुम्हाला 1/4 पार्ट कोकमाचं तेल घ्यायचंय आणि तेवढ्याच मात्रेमध्ये तुम्हाला कोकोनट ऑइल घ्यायचंय. हे दोन्ही एकत्र करून छान गरम करायचं. त्याच्यानंतर ते चांगलं थंड होऊ द्यायचं किंवा थोड्या वेळानंतर ते चांगलं व्हिस्क करायचंय. म्हणजे आपल्याला ते चांगलं फेटत राहायचं आहे. जर तुमच्याकडे व्हिस्कर असेल इलेक्ट्रिक किंवा तुम्हाला जास्त मात्रेमध्ये हे बनवायचं असेल, तर तुम्ही इलेक्ट्रिक व्हिस्करचा वापर देखील करू शकता. ते छान व्हिस्क केल्यानंतर ते चांगलं स्मूथ तयार होतं. त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल टाकू शकता. बरोबरच तुम्हाला जर सुगंध हवा असेल, तर तुम्ही एखाद्या इसेन्शियल ऑइलचा किंवा सुगंधित बदामाचं तेल असेल, तर त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता. हे छान एकत्र केल्यानंतर तुम्ही एखाद्या चांगल्या बॉटलमध्ये ते स्टोअर करून ठेवा आणि तुमचं क्रीम तयार आहे या थंडीमध्ये वापरण्यासाठी. तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून काहीतरी नवीन किंवा गरजेची माहिती मिळाली असेल अशी मी आशा करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅपी राहा. नमस्कार.